सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. लहानपणापासून सांभाळ केलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याचा जर लळा लागला की ती आपलीशी कधी होऊन जातात हे कळतच नाही. तर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशा एखाद्या जनावराचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्याचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबावर शोककळा पसरते. अशीच घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी घडली. तब्बल 30 वर्षे जीवापाड प्रेम करणाऱ्या धनश्री या अश्वाचं अचानक निधन झाल्यामुळं उत्तम जाधव यांचं कुटुंब शोकाकुल झालंय. विशेष म्हणजे धनश्री नामक या अश्वानं संगमनेर तालुक्यासह इतरही जिल्ह्यामध्ये जाधव कुटुंबाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. पोटच्या लेकीप्रमाणे धनश्रीला त्यांनी जीव लावला. 6 महिन्यांची असताना जाधव परिवारात तिचं आगमन झालं आणि जाधव कुटुंबाला एक वेगळाच आनंद झाला. 4 वेळा धनश्रीचं त्यांनी बारसं घातलं. तर या धनश्रीनं सुंदर अशा 6 शिंगरांना जन्मही दिला. तिच्या निधनानंतर जाधव कुटुंबानं हिवरगाव पावसा गावात पंचम क्रियाविधी केला. जाधव कुटुंबातील सदस्यांनी मुंडन केलं. नातेवाईक आणि ग्रामस्थांना जेवणाची पंगत दिली. प्रवचनही ठेवलं. या निमित्तानं पाळीव प्राण्यांप्रती असलेली आगळी प्रेम भावना स्थानिकांनी अनुभवली. नानाची माझी मैत्रीच घोड्यामुळे झाली आणि हे पंचक्रोशीत म्हणा 4 जिल्ह्यामध्ये आमचे अश्वप्रेमी जेवढे त्यांची एकजूट, आमचे रणजित दादा देशमुख यांनी एक संस्था संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशन चालू केलं. वरून आपलं देवस्थान आहे खंडोबाचं, तिथं अश्वप्रदर्शन 7-8 वर्षापासून भरवतात. नानाची आमची अश्वप्रेमापासून आणि घोड्यापासून दोस्ती झाली. या आल्यानंतर आमचे संबंध खूप जवळ आले. याचा शोक लागला आणि त्याच्यानंतर खंडोबाच्या यात्रा बित्रा भरवतो. त्याच्यामध्ये अश्वप्रेम्यांची कॉम्पिटिशन असतात. त्याच्यामुळं फुल पब्लिक जमा होतं. देवाला पण येतात, त्यांची मनकरणूक पण होती आणि अश्वप्रेमी असल्यामुळं ती लक्ष्मी पण आम्हाला लागते. हिवरगाव पावसा गावामध्ये धनश्री या अश्वाचा पंचक्रिया कर्मविधी संपन्न झालेला आहे आणि मुका प्राणी किंवा निसर्ग यांना जर आपण लळा लावला तर ते सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतात. आणि उत्तम नानांच्या परिवारामध्ये जे अश्व साधारणपणे 30 वर्षापूर्वी आलं, त्या अश्वाची नानांनी उत्तम प्रकारे संगोपन केलं आणि तिचं नामकरण धनश्री असं केलं. आणि धनश्रीमुळे नानांच्या किंवा जाधव परिवारामध्ये धनधान्याची आणि इतर सर्व संपत्तीची भरभराट झाली आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी नानांनी धनश्री अश्व आजारी पडल्यानंतर सुद्धा उत्तम प्रकारे औषधोपचार केला. परंतु वयाच्या 30व्या वर्षी धनश्री या परिवारातून आमच्या गावातून निघून गेली आणि तिची विधिवत अंत्यविधी करून आज पंचक्रियाविधी संपन्न झालेला आहे. त्यामुळे समाजाला एक प्रेरणा मिळेल की आपल्यावर ज्यांचे उपकार आहे त्या उपकाराप्रती आपण जाणीव जागृती ठेवली पाहिजे, उपकाराची परतफेड केली पाहिजे. आणि धनश्रीला आपणा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि पुनर्जन्म शक्य असेल तर या धनश्रीनं पुन्हा नानांच्याच घरामध्ये जन्म घ्यावा आणि धनश्रीची सेवा करण्याची या परिवाराला संधी मिळावी आणि पुन्हा एकमेकांमध्ये लेक आणि बाप यांचं नातं निर्माण व्हावं. धनश्रीच्या प्रित्यर्थ नानांना एक फळाचं गोड रोप सप्रेम भेट दिलेलं आहे. ते धनश्रीचा अंत्यविधी ज्या ठिकाणी केला असेल त्या जागेवर त्यांनी लावावं, त्या रोपाचं दर्शन घ्यावं आणि पूजा अर्चा करावी. धनश्री रोज त्यांना बरकत देईल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि नानांनी जो स्तुत्य उपक्रम केला त्या उपक्रमाबद्दल नानांचं अभिनंदन करतो. आज ज्या गायी लहानच्या मोठ्या आपल्या घरामध्ये होतात, 6-7 बछडे देतात, आपल्या कुटुंबाची भरभराट करतात, पण तरीही तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कुठेतरी ओढ्याला नेऊन टाकतात, त्याऐवजी किंवा कसायाला विकतात आणि त्या कसायाला गेल्यानंतर त्या प्राण्याचे काय हाल होतात हे आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल. परंतु त्या प्राण्यांविषयी आदरभाव व्यक्त करावा, एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करावं. धनश्री अश्वाचा माझ्या कुटुंबात प्रवेश झाल्यावर जाधव कुटुंबाची भरभराट झाली. शांती मिळावी आणि परत ती माझ्या कुटुंबात यावी यासाठी मी हा विधी केलाय, असं मनोगत उत्तम जाधव यांनी बोलून दाखवलंय. धनश्री ही 30 वर्षापूर्वी माझ्या घरात आली. तिला मी माझ्या मुलाप्रमाणे पालन पोषण केलं. आमच्या दोघांमध्ये जे प्रेम निर्माण झालं त्या प्रेमापोटी तिचा
जो पंचकर्म विधी केला. धनश्रीला चांगला हे मिळावा, परमेश्वराजवळ हीच मी प्रार्थना करतो की माझ्या धनश्रीला व मृत्यूनंतर यापुढेही चांगला सांभाळ करणाऱ्या मालकाच्या घरी परमेश्वराने तिला जन्म द्यावा. धनश्री माझ्या घरामध्ये आली तेव्हापासून मला कुठलंही काहीही कमी पडलं नाही. त्या धनश्रीच्या निमित्तानं माझी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झाली आणि जे मला मित्रपरिवार, जे नातगोचं जे मिळालं ते खूप मोठं नाव मला त्या धनश्रीमुळं मिळालं. आमच्या गावामध्ये जे अश्वप्रदर्शन भरतं त्या धनश्रीच्या माध्यमातूनच ही कल्पना आम्हाला सुचली आणि रणजितदादाच्या माध्यमातून ते अश्वप्रदर्शन हिवरगाव देवगड देवस्थान येथे भरतं व आमच्या अश्व संघटनेतर्फे इथं एक आम्ही अश्व पण खंडोबाचा अश्व म्हणून बसवलेलं आहे आणि दरवर्षी अश्वप्रदर्शन हे आम्ही त्या अश्व संघटनेमार्फत भरवतो. महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी अश्व प्रदर्शन भरतं. त्या प्रदर्शनामध्ये या धनश्री अश्वाचा मोठा सहभाग राहिला. धनश्रीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कुटुंबानं 5 दिवसांचा दुखवटा पाळला. एवढंच नाही तर माणसाच्या निधनानंतर विधी करतात तसा दशक्रिया विधी आणि उत्तर कार्य केलं. सोबतच या बंधूंनी मुंडन केलं. यावेळी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पिंपळगावकर यांचं प्रवचनही झालं. आता हे जाधव परिवार पहा, त्यांच्या घरामध्ये जे लहान लेकरं आहेत, जे मुलं आहेत, त्यांना माहिती आहे धनश्रीनं जे काही आपल्याला इतर अश्व दिलंय, आपल्या कुटुंबामध्ये सेवा आहे. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, ही सेवा हे जाधव परिवाराचे जे पुढे वंशज आहेत ते अखंडपणे चालवणार आहे. म्हणून तसंच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. कर्म चांगलं केलं, महाराजांनी प्रमाण दिलं, पशु काय पाप पुण्य झाली ती उत्तम मध्यम भोग भोगती. रक्ताचा नात्याचा गोत्राचा कुठलाच जवळजवळचा संबंध नव्हता, फक्त एकच कर्म चांगलं केलं. सीता आई साहेबाचं रावणाने हरण केलं आणि शेवटच्या क्षणी जटायू महाराजांना भगवान श्री रामचंद्राची मांडी मिळाली. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये कर्म चांगलं करायचं, कर्म कधीच चुकू द्यायचं नाही. म्हणून पैसे कमावण्यासाठी माणसं नको त्या थराला जातात. आपल्याला आपल्याच्या कष्टाचं मिळालं ना त्यात समाधान मानायचं. अति नकोच आहे, अजिबात नकोय. तीच भर पोटासाठी देवा केवढ्याने उठावती. आणि एक सांगू का, आपल्या नशिबामध्ये जे मिळणार आहे ना, आपल्या नशिबामध्ये जे मिळणार आहे ना ते कुणी किती अडवण्याचा प्रयत्न करू द्या, ते आपल्याला मिळणारच आहे. आणि जे जाणार आहे ना, आपण किती थांबवण्याचा प्रयत्न करा ते जाणारच आहे. फक्त आपलं कर्म चुकू द्यायचं. उभ्या आयुष्यामध्ये कर्म फलाला फार सिद्धांत आहे. आणि पैसे पैसे असे किती पाहिजे, कसे पाहिजे ऐका वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. त्या लाखभर रुपयात 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा. 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा. कारण पापाची संपत्ती माणसाला कधी सुखाने जगू देत नाही आणि कष्टाची संपत्ती दगडावर आपटा भीतीच नाही. आज खऱ्या अर्थानं जाधव परिवारानं त्यांच्या एका कुटुंबातील मुलीप्रमाणे प्रेम करणारे धनश्रीवर प्रेम केलं. बघा ना, तुम्ही विचार करा की एका पशुवरती प्रेम करायचं, मनापासून प्रेम करायचं. आज ना उत्तम नानाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. त्यांचा विचार आहे की बघा माझी ही कन्या आज आपल्यामध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पंढरीच्या पांडुरंगाचं जेव्हा त्याच्यामध्ये वारीमध्ये अनेक जण जातात आणि वारीमध्ये जाताना तिथे रिंगण घातलं जातं. त्या रिंगणामध्ये जेव्हा रिंगण घातलं जातं त्याच्यामध्ये त्या माऊलींच्या पादुका एका अश्वावरती ठेवल्या जातात. दुसऱ्या अश्वावरती एक अश्वरूढ झालेला एक ग्रस्त असतो, एक वारकरी असतो आणि दोघंही ते रिंगण घालताना
त्यावेळी जेव्हा रिंगण घातलं जातं त्यावेळी त्या अश्वाच्या जी पायाची जी माती आहे ती कपाळाला लावण्यासाठी सर्व वारकरी निश्चितपणानं त्या एक झुंबर उडते आणि त्याचं दर्शन घेतलं जातं, त्या पावलांचं दर्शन घेतलं जातं. त्याच्यामध्ये किती शक्ती आहे, ही शक्ती या धनश्रीमध्ये होती. आज आपण बघतो आहोत की गणपतीचं वाहन आहे उंदीर, महादेवाचं वाहन आहे एक नंदी, एक बैल, आणि आपल्या खंडोबाचं वाहन आहे अश्व, घोडा, जो उमदा आहे, जो छत्रपतींच्या काळापासून अनेकांना ज्या शूर लढ्या शूरपणानं लढणारा हा अश्व आज आपल्यात नाही आहे. त्याचं दुःख निश्चितपणानं सर्वांना होत आहे, त्याच्या परिवाराला होत आहे. मी अश्व संघटनेमध्ये जेव्हापासून सामील झालो तेव्हापासून बघतो आहे की अश्वावर प्रेम करणारी ही संगमनेर अश्व संघटना आहे. ती अतिशय चांगलं मोठं काम करतात. महाराष्ट्रामध्ये काम करताना त्यांचं ते संगोपन करताना परिवारातील एका सदस्याप्रमाणे हे सांभाळणारे अश्व हे संगमनेरकर आहेत. 30 वर्षांपासून ती सोबत होती. आमच्यासाठी ती कुटुंबातील एक सदस्य बनली. तिच्या जाण्यामुळं कुटुंबाला दुःख झालंय. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जाधव कुटुंबानं हा पंचम क्रियाविधी केलाय. जाधव परिवारातील सदस्य भाऊसाहेब जाधव, शशिकांत जाधव, अविनाश जाधव आणि उत्तमराव जाधव या परिवारानं मुंडन केलं. तर या विधीला दूध संघाचे संचालक विलास कवडे, मकरंद मुळे, किरण गुंजाळ, सुनील जाधव, गणपत पावसे, फयाज शेख, रमेश पवार, माऊली सुपेकर, माऊली सानप, अजित देशमुख, नवनाथ देशमुख, निवृत्ती लांडगे, गणेश दवंगे, काशीनाथ पावसे, सरपंच सुभाष गडाख, यादवराव पावसे, चंद्रशेखर गडाख, नारायण पावसे, नवनाथ पावसे, कैलास दिवटे यांसह तालुक्यातील अश्वप्रेमी संघटनांचे सदस्य, गावातील ग्रामस्थ, महिला यांचीही मोठी उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.